नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण टीईटी परीक्षेत 19 जानेवारी 2020 रोजी झालेल्या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकांतर्गत आलेले प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी आपण फक्त उत्तरे न पाहता त्याचं डिटेल अनालिसिस म्हणजेच सखोल विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत. सो हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत नक्की पाहायचा आहे आणि त्यासोबत आपल्या टीईटीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे, सो स्टार्ट करूया आपला आजचा सेशन. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्याच्या सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो. त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ठीक आहे, योग्य नाही म्हटलेलं आहे. तर पहा, प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. मानसशास्त्रामध्ये फ्रान्सिस गाल्टन यांचा अनुवंशावरील अभ्यास अत्यंत प्रमाण मानला जातो. अनुवंश हा जिनोटाइप म्हणजेच अंतर्गत जनुकीय रचना ठरवतो, परंतु बालकाचा फिनोटाइप म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे गुणधर्म हा परिसराच्या अंतर्क्रियेतून विकसित होतो. बुद्धिमत्तेची कमाल मर्यादा अनुवंश निश्चित करते, पण ती मर्यादा गाठण्यासाठी योग्य तो परिसर मिळणे आवश्यक असते. लॅमार्कचा अर्जित गुणांच्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे तो मानसशास्त्रात पूर्णपणे नकारला गेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे, तर पहा, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्तिविकासामध्ये महत्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, पक्वतेचे वय. आर्नोल्ड गेसेल यांच्या परिपक्वता सिद्धांतानुसार पक्वता ही एक जैविक आणि स्वयंचलित प्रक्रिया आहे, जिला बाह्य सरावाची आणि प्रशिक्षणाची गरज नसते. अध्ययन सिद्धता ही पूर्णपणे पक्वतेवर अवलंबून असते. जोपर्यंत बालकाची मज्जासंस्था आणि स्नायू पक्व होत नाहीत तोपर्यंत कोणतेही प्रगत कौशल्य शिकवणे हे व्यर्थ ठरते. म्हणूनच अभ्यासक्रम निर्मितीमध्ये वयोगटानुसार पक्वता हा सर्वात महत्वाचा निकष मानला जातो, हे आवर्जून लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मित्रांनो, योग्य अभ्यासासाठी योग्य पुस्तकाची निवड हाच यशाचा पाया असतो. यासाठीच प्राईम पब्लिकेशनने अत्यंत दर्जेदार अशी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा, संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1 आणि संपूर्ण मार्गदर्शक पेपर 2 ही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये आपल्या टीईटीचा संपूर्ण सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे. यासोबतच प्राईम पब्लिकेशनने प्रश्नपत्रिका संग्रह सुद्धा प्रकाशित केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला 2025 पासून ते 2013 पर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला भरपूर सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्या संपूर्ण टीईटीची तयारी ही या एकाच कॉम्बो मधून होणार आहे. त्यासाठी आजच प्राईम पब्लिकेशनचा हा सक्सेस कॉम्बो खरेदी करा, जो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती सुद्धा उपलब्ध आहे. त्यासोबत ऑनलाईन अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे. अमेझॉनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. पहा, नेक्स्ट क्वेश्चन. संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज असते? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, अ, ब, ड फक्त. म्हणजेच बाह्य उद्दीपकाची गरज असते, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते आणि मज्जा संस्थेची गरज असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, उत्सर्जन.
डेव्हिड मॅक्लेलँड यांचा संपादन प्रेरणेचा सिद्धांत येथे लागू होतो पहा. जैविक प्रेरणा या जन्मजात असतात, मात्र मनोसामाजिक प्रेरणा या व्यक्तीच्या सामाजिकीकरणातून आणि सांस्कृतिक वातावरणातून विकसित होतात. विद्यार्थ्यांमधील कुतूहल, शोधनवृत्ती आणि यश मिळवण्याची धडपड या उच्चस्तरीय प्रेरणा आहेत, ज्यांना योग्य वेळी चालना देणे हे शिक्षकाचे मुख्य अध्यापन कौशल्य मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालील विधानामध्ये अवबोध आणि प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही म्हणजेच अयोग्य आहे? तर पहा, विधान 1 आहे, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. विधान 2 आहे, प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. विधान 3 आहे, प्रत्यक्ष वस्तूंचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवांचे पुनर्जीवन ती प्रतिमा. आणि ऑप्शन 4 आहे, अवबोध तुटक असत नाहीत, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. गेसाल्ट मानसशास्त्रज्ञांनी अवबोधावर सखोल संशोधन केलेले आहे. अवबोध म्हणजे संवेदनेला प्राप्त झालेला अर्थ. यासाठी बाह्य उद्दीपक प्रत्यक्ष समोर असणे अनिवार्य असते. याउलट जर पाहिलं तर प्रतिमा ही उद्दीपकाच्या अनुपस्थितीत मेंदूने केलेली टॉप डाऊन पुनर्रचना आहे. प्रतिमा ही नेहमी मूळ अवबोधापेक्षा पुसट असते आणि ती व्यक्तीच्या पूर्वानुभवावर आणि स्मृतीवर आधारित असते. आलं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश म्हणतात. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, कल्पना. विल्यम मॅकडुगल यांनी कल्पनेचे पुनरुत्पादन आणि रचनात्मक असे मुख्य 2 प्रकार पाडले आहेत. कल्पना म्हणजे केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणे नव्हे, पूर्वानुभवांच्या घटकांची एक नवीन, अर्थपूर्ण आणि नाविन्यपूर्ण जुळवाजुळव करणे होय. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी त्यांना मुक्त अंत आव्हान देणे गरजेचे असते, ज्यातून त्यांच्या रचनात्मक कल्पनेला वाव मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? तर पहा, विधान अ आहे, शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. विधान ब आहे, लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. विधान क आहे, कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. आणि विधान ड आहे, पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, अ आणि ड फक्त. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? तर पहा, या ठिकाणी ऑप्शन 1 आहे, रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादींविषयी विचार करणे. विधान 2 आहे, कॉफी पिताना स्वाद व चव याविषयी विचार करणे. विधान 3 आहे, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. आणि विधान किंवा ऑप्शन 4 आहे, सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्य संबंधित विचार करणे. तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. जेरोम ब्रुनर यांच्या प्रतिमानानुसार संबोध म्हणजे कन्सेप्ट म्हणजे समान गुणधर्म असलेल्या वस्तूंचा किंवा घटनांचा मानसिक गट करणे होय. संबोध निर्मितीच्या स्तरावर येण्यासाठी विद्यार्थ्याला अमूर्तीकरण आणि सामान्यीकरण म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन आणि जनरलायझेशन या 2 उच्च मानसिक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. म्हणूनच केवळ पाठांतर न घेता विद्यार्थ्यांना स्वतः नियम आणि तत्वे शोधायला लावणे हे अध्यापनात आवश्यक आहे. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण.
स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण. यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? ठीक आहे. तर पहा या ठिकाणी ऑप्शन 1 आहे चेतकाची तीव्रता, ऑप्शन 2 आहे अर्थपूर्णता, ऑप्शन 3 आहे व्यक्तीची मनोवृत्ती आणि ऑप्शन 4 आहे चेतक स्रोत. तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 व्यक्तीची मनोवृत्ती. स्मरण ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून ती माहिती प्रक्रिया प्रतिमानावर चालते. हर्मन एबिंगहॉस यांच्या विस्मरणाच्या वक्रानुसार अर्थपूर्ण नसलेली माहिती मेंदू वेगाने विसरतो. ग्रहणावर सर्वाधिक परिणाम हा माहितीच्या अर्थपूर्णतेचा आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक स्थितीचा होतो. सखोल प्रक्रिया केल्यास धारणा दीर्घकाळ टिकते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही म्हणजेच अयोग्य आहे? तर पहा ऑप्शन 1 आहे ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. ऑप्शन 2 आहे विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. ऑप्शन 3 आहे भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. आणि ऑप्शन 4 आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टी धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. हर्मन एबिंगहॉस यांच्या सिद्धांतानुसार विस्मरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी ती व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. दिलेल्या पर्यायांपैकी भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही हे जे विधान आहे ते पूर्णतः चुकीचे किंवा अयोग्य आहे. यामागचे शास्त्रीय कारण असे की जेव्हा व्यक्ती तीव्र भावनिक उद्रेकाच्या म्हणजेच समजा अति राग असेल, अति भीती किंवा अति दुःख किंवा अति ताण अशा स्थितीत असते तेव्हा तिचे अवधान विचलित झालेले असते. अवधान नसल्यामुळे माहितीचे मेंदूत योग्य प्रकारे संकेतन होऊ शकत नाही ज्याला आपण एन्कोडिंग म्हणतो. आणि पर्यायाने ग्रहण कमकुवत झाल्यामुळे अशा गोष्टीचे विस्मरण अत्यंत वेगाने होते. मित्रांनो, बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यापेक्षा त्यामागील हे असे मानसशास्त्रीय सिद्धांत समजून घेणे खूप फायद्याचे ठरते. मला खात्री आहे की या ठिकाणी पाहिलेली माहिती किंवा सखोल विश्लेषण तुम्हाला आगामी टीईटी परीक्षेसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेट्ससाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन महत्त्वाच्या टॉपिक सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप खूप धन्यवाद.